नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग बाय कैलास गायकवाड सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। ज्याप्रमाणे की आपण संख्या मालिका, समान संबंध, अनालॉजी टेस्ट हा चॅप्टर सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये आपण 10 क्वेश्चन ऑलरेडी घेतलेले आहेत, म्हणजे 10 क्वेश्चन आपण कंप्लीट केलेले आहेत। तर आज आपण 10च्या नंतर जे की एग्जाम मध्ये पडलेले क्वेश्चन आतापर्यंत तलाठी भरतीमध्ये, लिपिक भरतीमध्ये, एमपीएससी कंबाईन, ग्रुप सी, त्यानंतर टॅक्स असिस्टंट किंवा 2025 ला राज्यसेवा या परीक्षेमध्ये पडलेले सुद्धा आपण आज क्वेश्चन करणार आहोत। कारण हा चॅप्टर या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी कमीत कमी एक क्वेश्चन या चॅप्टरवर विचारला जातो। तो चॅप्टर म्हणजे संख्या मालिका, समान संबंध किंवा एनालॉजी टेस्ट असं आपण म्हणतो। तर चला मग आपण स्टार्ट करूया। फर्स्ट क्वेश्चन नंबर 11 आहे बघा इथं 22 462। तर या ठिकाणचा आपल्याला क्वेश्चन मार्क आहे, त्या ठिकाणची संख्या शोधायची, हे आहे 756। तर या 22 चं रिलेशन 462 चा आहे। तर इतर संख्या छोटी आणि इतर संख्या सहसा जर मोठी दिसत असेल, सहसा या ठिकाणी वर्गाचा किंवा घनाचा संबंध असतो। तर सर्वप्रथम आपण काय करणार आहे, 22 चा वर्ग करून बघणार। जर आपण 22 चा वर्ग केलं तर हे होईल 484। याच्यापेक्षा मोठी संख्या आली आणि याच्यातून आपण हे 22 कमी करणार, तर आन्सर आपल्याला 462 हे। सिमिलरली आता इथं जर 6 आहे तर या 9 चा वर्ग 81 होईल, याचा अर्थ हे 29 येणार नाही। 7 चा वर्ग 49, याचा अर्थ हे येणार नाही। एक तर संख्या येईल 24, नाहीतर एक येईल 28। 24 म्हटलं तर 4 चौक 16, 28 8 8 64। तर पहिले आपण 28 करून बघणार। हे 28 चा वर्ग एक नसेल तर वर्ग करायची शॉर्ट ट्रिक आहे, हे बघा। 8 8 64, 64 ला 4 46 6, 8 2 16, 16 च्या दुप्पट करायचे 32 आणि 32 मध्ये 6 मिक्स केले तर 38, 38 ला 8 हा 4 3, 2 2 4, 4 आणि 3 7, 784 हे झाला याचा वर्ग 784। 28 चा वर्ग केला आपण आणि त्यामध्ये आपण पुन्हा 28च मायनस करणार आहोत। बघा 28 मायनस केलं, हे 14 याने 14, याच्यातून 8 गेले तर 6 उरणार, इथे उरले 7, 7 मधून 2 गेले 5 आणि ही 7। म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर काय होईल, 28 होईल। कारण याचं रिलेशन हे 22 चं आहे, तर याचं रिलेशन कशाशी येईल, 28 चं येईल। हे क्वेश्चन नंबर 11 होता। बघून घ्या, हे असे तलाठी भरतीमध्ये क्वेश्चन हे विचारलेले आहेत आणि एमपीएससी ला पण हे क्वेश्चन विचारलेले आहेत। संख्या मालिका या चॅप्टर मध्ये कमीत कमी एमपीएससी ला एक क्वेश्चन विचारतो, तलाठी भरतीसाठी 2 क्वेश्चन विचारले जातात। यानंतर क्वेश्चन नंबर आपण 12 घेणार आहोत। क्वेश्चन नंबर 12 हे आहे 45, इथं 55 आणि याचा संबंध 66। तर या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी आपल्याला संख्या काढायचं आहे। नंबर 1 70, नंबर 2 80, नंबर 3 78 आणि नंबर 4 82। चला यामध्ये आपण ऑप्शन उडकणार आहोत, काय येणार आहे आणि काय नाही। चल पहिले जवळपास संख्या जर सेम असतील तर रिलेशन हे वर्गाचं कधी पण नसते, हे गुणाकाराचं, बेरजेचं यातला असतोय। हे जवळपास नंबर सेम जवळपास आहेत, तर आपण हे 45 साठी करणार 9 5 45, 45 पुन्हा 9 याला 1 ने इन्क्रीज करणार, 5 ला 1 ने वाढवणार, 9 सक 54, 54 मध्ये जर आपण 1 मिक्स केलं तर हे 55 होईल। पुन्हा 9 ला 2 ने वाढवणार आणि हे इथं बघा
11 6 66. पुन्हा आहे 11 ला 11 त्याला 1 न वाढवणं. 11 7 77. 77 मध्ये जर 1 मिक्स केलं काय होईल 78. म्हणजे जवळपास हे रिलेशन लागलेलं आहे. 9 5 45 हे आणि इथं केलंय 11 6 66. ही 9 ॲज इट इज. 5 ला 1 न वाढवलं. 9 सक 54 54 प्लस 1 55. पुन्हा या 6 ला 1 न वाढवलं 7. 11 7 77 प्लस 1 78. हे क्वेश्चन नंबर 12 होतं. हे पण क्वेश्चन तलाठी भरतीमध्ये विचारलेला होत आहे. बघा हा क्वेश्चन नंबर 12 आहे. यानंतर क्वेश्चन नंबर आपण 13 करणार आहोत. चला क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 13 नंबरचा क्वेश्चन इथं आहे. 17 आहे 297. तर इथं 13 आहे आणि इथं क्वेश्चन मार्क आहे. नंबर 1 177. नंबर 2 182. नंबर 3 175. नंबर 4 165. चला जर एक संख्या छोटी आणि एक संख्या जर मोठी आली तर सहसा संबंध वर्गाचा किंवा घराचा असतो. 17चा वर्ग याच्या जवळपास संख्या आहे म्हणून आपण काय करणार सर्वप्रथम 17चा वर्ग केलं तर 289 होईल. आणि या 289 मध्ये जर आपण 8 मिक्स केलं तर जवळपास आपलं काय होऊन जाईल 297. तसाच समज याचा येते का आपण बघणार. 13चा वर्ग 169 आणि यामध्ये पण 8च मिक्स करणार. या दोघांचं जर आपण बेरीज केलं 8 आणि 8 16 16 आणि 17 ला 7 चालेल 7 1 म्हणजे 177 आन्सर आलेला आहे. 8च का मिक्स केला असं म्हटलं तर कारण का वेगवेगळ्या संख्येसाठी वेगवेगळं लॉजिक असते. तुम्ही जर म्हणले 7 प्लस 1 8 करतो आणि 3 प्लस 1 4 करतो तर आन्सर नाही येणार. यासाठी वेगवेगळ्या संख्येसाठी वेगवेगळं लॉजिक असते म्हणून आपण इथं काय 8 ऍड करून बघलं इथं पण 8 ऍड करून बघलं आन्सर काय आलं 177. हे 13 नंबरचा क्वेश्चन होता है. चेक करून बघा. यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14 नंबरचा आहे 11:132. तर आपला संबंध शोधायचा आहे 22चा का आहे. नंबर 1 242. नंबर 2 506 5 से 6. नंबर 3 6 से 5. नंबर 4 232. चला एक संख्या छोटी आणि एक संख्या मोठी आलेली आहे. ही एक संख्या छोटी एक संख्या मोठी आली जवळपास वर्गाचा संबंध असतो. आपण करून बघणार आहे. 11चा वर्ग 121 आणि यामध्ये 11च ऍड करू. दोघांची बेरीज केलं तर 132 हे आलं. सेम 22चा वर्ग 484 आणि मध्ये 22च ऍड करणार. हे 4 प्लस 2 6. 6 कुठं आहे इथं नाही इथं नाही इथं नाही इथं म्हणजे ऑप्शन हेच येणार आहे. तरी 8 आणि 2 10 ला 0 हा चाला 1 4 आणि 5. आन्सर आलेला आहे 5 से 6. हे क्वेश्चन नंबर 14 होता. कधी आठवणीत ठेवाय इथं संख्या छोटी आणि इथं संख्या सहसा मोठी आली तर संबंध हा वर्गाचाच असतो. जवळपास प्रत्येक वेळेस वर्गाचाच असतो. कधी घनाचा पण असतो परंतु वेगवेगळ्या संख्येसाठी लॉजिक हे वेगवेगळं असते. यानंतर क्वेश्चन नंबर आपण 15 घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 14 बघून घे. क्वेश्चन नंबर 15 करणार आता. हे क्वेश्चन नंबर 15. इथं आहे 72. इथं आहे 17. इथं आहे क्वेश्चन मार्क आणि इथं आहे 21.
पहिला ऑप्शन आहे 90, दुसरा ऑप्शन आहे 100, तिसरा ऑप्शन आहे 110, चौथा ऑप्शन आहे 120. यामध्ये आपल्याला संबंध शोधायचा आहे. बघा आता काय करणार पहिल्या सुरू, कारण तेवढी पण मोठी संख्या नाही. जर संख्या जवळपास मोठी नसेल, याच्या वर्गाच्या पटीमध्ये नसेल किंवा वर्गा एवढी संख्या नसेल, तर आपण गुणाकार बेरीज कसं करून बघणार. पहिले 17 आहे, असं करणार, 17चाच पाडा म्हणणार. 17 चोक 68. 68 मध्ये किती मिक्स करणार म्हणजे आन्सर येऊन जाईल. तर 4 मिक्स केलं तर 72 होईल. असं तिथं करणार. 21, 4 1 न वाढूत 5, 21 5 5 200, आणि मध्ये आपण 5 वाढू, कारण 4 ला 1 न वाढवलं, इथं पण 1 न वाढवलं, जवळपास 110. आन्सर इथं आहे ऑप्शन 110. ही आहे क्वेश्चन नंबर 15 नंबरचा क्वेश्चन. बघून घ्या. अशा क्वेश्चन एमपीएससी कंबाईन मध्ये, तलाठी भरतीमध्ये, उद्या होणाऱ्या बॉम्बे हायकोर्ट लिपिकच्या परीक्षेमध्ये वारंवार असे क्वेश्चन विचारले जातात. यानंतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, सरळ सेवा परीक्षा, स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये असे क्वेश्चन 100% विचारले जातात. प्रत्येक परीक्षेमध्ये 1 ते 2 मार्काला हा क्वेश्चन विचारला जातो. यासाठी सर्व क्वेश्चन आपण व्यवस्थित करणार आहोत. यानंतर क्वेश्चन नंबर 16 असणार आहे. क्वेश्चन नंबर 16 इथं आहे 86, इथं आहे 29, इथं आहे 98 म्हणजे 98, आणि इथलं रिलेशन काढायचं आहे. ऑप्शन नंबर 1 30, ऑप्शन नंबर 2 32, ऑप्शन नंबर 3 34, आणि ऑप्शन नंबर 4 36. बघा आता हे रिलेशन काय करणार आहे. सर्वप्रथम बघा, याच्या वर्गाच्या तुलनेत ते जवळपास संख्या लहानच आहे. लहान असेल तर एकतर बेरीज असेल किंवा गुणाकार असेल. तर बेरीज करून बघू पहिले. 8 + 6 हे 86 आहे. याला काय करणार, 8 + 6 बेरीज केलं 14. यामध्ये जर आपण 15 ऍड केलं, याच्यात 1 न वाढवून किंवा डायरेक्ट 15 ऍड केलं, तर समजा आन्सर येईल 29. तसंच इथं केलं हे 98, 9 + 8 17. याच्यात आपण 15 जर ऍड केलं तर आन्सर होईल 32. हे इथं 32 आहे. दोघांमध्ये 15 ऍड करायचं आहे. इथं 18 ऍड करायचं नाही, दोघांत 15 ऍड करायचं आहे. हे आन्सर आलेला आहे. कारण वेगवेगळ्या संख्येसाठी लॉजिक वेगवेगळे असतात, म्हणून आपण इथं 15 ऍड केलं तर खाली पण 15 ऍड केलेला आहे. हे क्वेश्चन नंबर 16 होता. यानंतर क्वेश्चन नंबर 17 घेणार आहोत. हे बघा क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17, 122 170. तर 290चं रिलेशन आपल्याला काढायचं आहे. नंबर 1 364 364, नंबर 2 362, नंबर 3 323, नंबर 4 324. बघा आता काय करणार. सर्वप्रथम 122 170 हे 11च्या वर्गाच्या जवळ आहे. हे पुन्हा 13च्या वर्गाच्या जवळ आहे. पहिले काय करणार आपण 11चा वर्ग. हे 11चा वर्ग 121. 121 मध्ये 1 टाकलं तर 122. हे पहिलं आलं. 11चे आपण प्राईम नंबर करणार. 11 आहे प्राईम नंबर, त्यानंतर 13 आहे, 17 आहे, 19 आहे. या प्राईम नंबरचे आपण हे इथं स्क्वेअर दिलेले आहेत. 11च्या नंतर 13 बघणार, 12 बघायची गरज नाही.
13चा वर्ग 169 मध्ये 1 मिक्स केलं 170, हे 2 नंबरचं. 3 नंबर बघणार. 17चा वर्ग 289 प्लस 1 290, पुन्हा प्राईम नंबर 19, हे 361 प्लस 1 362, हे आन्सर आहे 362. हे इथे दिलेले आहे प्राईम नंबर, मूळ संख्याचे वर्ग आणि त्यामध्ये 1 ऍड केलेला आहे, हे इथं रिलेशन आहे. म्हणून आन्सर आपल्याला काय भेटलेला आहे 362 भेटलेला आहे. हे पण तलाठी भरतीमध्ये क्वेश्चन विचारलेला होत आहे. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 18 करणार आहोत. हे बघा क्वेश्चन नंबर 17 होता, त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 करणार आहोत. क्वेश्चन नंबर 18 यानी 18 इथं आहे 15 केलं, इथं 228, त्यानंतर इथं 25 केलं आणि क्वेश्चन मार्क. नंबर 1 635, नंबर 2 525, नंबर 3 451, नंबर 4 628. बघा चला काय करणार. छोटी संख्या आहे, मोठी आहे, तर वर्गाचा संबंध आपण म्हटलं. 15चा वर्ग 225 228 आहे, तर 3 मिक्स करून बघणार. 228 इथं पण तेच करणार. 15चा वर्ग नाही 25 आहे, 25चा वर्ग 625 मध्ये 3 मिक्स करणार, 628, ही आन्सर आहे. हे क्वेश्चन नंबर 18 होता. हा पण तलाठी भरतीमध्ये क्वेश्चन विचारलेला होता किंवा एमपीएससी ग्रुप सी मध्ये पण हा क्वेश्चन विचारलेला होता. यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर घेणार आपण 19. आप 19 आणि 20 दोन क्वेश्चन घेणार आहोत आणखी. क्वेश्चन नंबर 19 48 आहे, 48 से 513, तर इथं 63 आहे, तर हे संबंध काढा म्हटलं. इथं क्वेश्चन मार्क. नंबर 1 730, नंबर 2 512, नंबर 3 729, नंबर 4 513. हा क्वेश्चन एमपीएससी 2025 राज्य सेवेच्या परीक्षेमध्ये विचारलेला होता. एमपीएससी 2025 राज्य सेवा या याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला होता. राज्य सेवा म्हणजे काल परवाच क्वेश्चन हा विचारला होता 2025 राज्य सेवा मध्ये. तर काय आहे यांचा आन्सर बघायचा. पहिलेच आपण सांगले होते एक संख्या छोटी आणि एक संख्या जर मोठी आली तर वर्गाचा किंवा घनाचा संबंध असतो. जवळपास हे बघलं 48 म्हणजे 7च्या वर्गाच्या जवळपास आहे. म्हणजे आपण केले 7चा वर्ग 49, 49 मधून 1 कमी केलं तर 48, आणि हे घनाच्या जवळपास आहे. कोणत्या 8चा घन, 8चा घन 512 प्लस 1 513, म्हणजे एकदा ऍड एकदा सबट्रॅक्ट. पुन्हा हे बघलं 8च्या वर्गाच्या जवळपास आहे. 8चा वर्ग 64 प्लस 64 मधून 1 कमी करायचं 63. जसं इथं 7 8 केलं तसे 8 9 करणार. 9चा घन 729, 9चा घन किती होणार 729 मध्ये 1 ऍड करणार तर 700 किती झाले 30. हे बघा एकदा मायनस एकदा प्लस, एकदा मायनस एकदा प्लस, 7 8 तर 8 9, म्हणजे आन्सर 730 आलेला आहे. हा क्वेश्चन सर्वात महत्वाचा आहे कारण एमपीएससी राज्यसेवा 2025 ला हा क्वेश्चन विचारला होता. सीसॅट मध्ये विचारलेला होता. सीसॅटच्या परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता. त्याच्यामध्ये जे गणिताचे जे 5-7 10-12 क्वेश्चन असतात किंवा 20 क्वेश्चन असतात त्यामध्ये हा एक क्वेश्चन 2 मार्काला परीक्षेत विचारलेला होता.
2 मार्क साठी MPSC 2025 राज्य सेवा या याच्यामध्ये 2 मार्कला हा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलेला होता. यात लास्ट क्वेश्चन आपण एक करणार आहोत. क्वेश्चन नंबर 20. लास्ट क्वेश्चन नंबर 20. 5 डिवाइड बाय 36 हा पण MPSC लाच विचारलेला होता. म्हणजे 7/64 तर 9/100 आणि इथं क्वेश्चन मार्क दिले. नंबर 1 13/169, 11/144, 11/121, 12/128. बघा काय करणार, हे 5 आहे आणि खाली 36 आहे. म्हणजे काय आहे, 5 ला 5 आणि खाली जे केलेलं आहे 5 + 1 याचा वर्ग, 5 ला 5 6 चा वर्ग म्हणजे 5/36 असं. हे सेम टू सेम. आता 7/64 डायरेक्ट करू. 7 ला 7, 7 + 1 चा वर्ग हे 7, 8 चा वर्ग 7/64. तसंच इथं केलं हे 9/100 म्हटलं. 9 + 1 वर्ग 9/10 चा वर्ग हे 100. त्यानंतर या दोघांमध्ये फरक 2 चा आहे, याच्यामध्ये फरक 2 चा आहे. म्हणजे 9 च्या ठिकाणी 11 येईल आणि खाली किती होईल 12. कारण हे 5 आहे तर 6, 7 आहे तर 8, 9 आहे तर 10, 11 आहे तर इथे काय होईल 12. 12 चा वर्ग 144. म्हणजे हे असं 9 + हे 9 + 1 इथे किती आहे 11 आहे. मग इथे 11 + 1 11 ला 11, 12 चा वर्ग 11 ला 11, 12 चा वर्ग 144. म्हणजे ऑप्शन हे 11/144. तर या ठिकाणी आपण संख्या मालिका, समान संबंध किंवा अनालॉजी टेस्ट असे एकूण 20 क्वेश्चन घेतलेले आहेत. आणखी यावर आपण क्वेश्चन घेणार होतो, परंतु 20 क्वेश्चन या जवळपास परीक्षेमध्ये पडलेले क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत. आणि यानंतर आपण दुसरा संख्याचा चॅप्टर, संख्या मनोरे हा चॅप्टर आपण चालू करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला रिजनिंगच्या कोणत्या विषयावर, कोणत्या चॅप्टरवर व्हिडिओ पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. धन्यवाद.